श्री गजानन महाराज संस्थान हे त्यांचे प्रमुख तीर्थस्थान मानले जाते। सन 1878 मध्ये महाराष्ट्राची शेगाव येथे एक अद्भुत घटना घडली। गावातील काही लोकांना एका मंदिराजवळ एक तेजस्वी तरुण दिगंबर अवस्थेमध्ये ध्यानमग्न बसलेले दिसले। त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते आणि डोळ्यामध्ये अपार करुणा होती। जे दिगंबर अवस्थेमध्ये बसलेले तरुण ध्यानमग्न आहे ते कोण आहे, ते कुठून आले याची कोणालाही काही कल्पना नव्हती। पण त्यांच्या दर्शनामुळे लोकांच्या मनामध्ये शांतता आणि भक्ती निर्माण झाली। श्री गजानन महाराज यांना बंकटलाल यांनी आपल्या घरी नेले। महाराज अत्यंत साधे जीवन जगत असे। त्यांना संपत्ती, मान सन्मान आणि प्रसिद्धी या कोणत्याही गोष्टीचा मोह नव्हता। महाराज नेहमी ईश्वर नामात तल्लीन राहत। ते लोकांना दया, क्षमा, शांती याचा नेहमी संदेश देत असत। श्री गजानन महाराजांनी अनेक चमत्कार केले अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे। एखाद्याचा रोग बरा होणे, संकटातून सुटका होणे, हरवलेली आशा पुन्हा मिळते, अशा अनेक परंपरा आजही सांगितल्या जातात। श्री गजानन महाराजांचा खरा संदेश फक्त चमत्कारामध्ये नव्हता, त्यांचा संदेश होता श्रद्धा, संयम आणि सदाचारामध्ये। श्री गजानन महाराज लोकांना सारखे सांगत, देवावरती विश्वास ठेवा, ईश्वराचे नामस्मरण करा आणि गोरगरिबांना मदत करा, गोरगरिबांची सेवा करा। एकदा महाराजांच्या भक्ताचे मन अत्यंत अस्वस्थ होते। महाराजांनी आपल्या भक्ताला शांतपणे सांगितले की बाबा रे, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचा वास आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये देव आहे, त्याला कोणाचीही भीती नसते। मित्रांनो, महाराजांच्या एका वाक्याने त्या माणसाचे संपूर्ण जीवन बदलले। तो ईश्वराचे नामस्मरण आणि सत्कर्म करू लागला। अनेक वर्ष लोक कल्याण केल्यानंतर श्री गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर